20 वर्षांपासून दोन्ही बंधूंनी एक प्राथमिक जी असते फेरी किंवा तयारी ती केलेली आहे, फक्त आदेशाची वाट बघत आहे आम्ही. ठाण्यात मध्यरात्री महायुतीकडून बैठक झालेली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, त्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडलेली आहे. त्यांचा देखील जागा वाटपाचा तिढा सुरू आहे. पण मात्र कुठेतरी ठाकरेंच्या या आजच्या पत्रकार परिषदेवरती, या जागा वाटपाच्या परिषदेवरती त्यांच्या जागा वाटपाचा घोडा हरवून राहिले. बरोबर, बऱ्याच गोष्टी आढळून राहिलेल्या आहेत. त्याच्या मला नाही वाटत काय सर्वच ठिकाणी त्यांची युती होईल. आमच्या इकडे तर चिन्ह दिसत नाही आहेत. कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटाची युती होईल असं काही वाटत नाही आहे. पण आढळ महानगरपालिकेमध्ये महापौर ठाकरे गटाचा किंवा मनसेचा बसण्याचे चिन्ह 100% आम्ही आमच्यासाठी प्रयत्न करणार ना. आणि परिस्थिती चांगली आहे तिथे. तुम्ही बघत असाल की तळागाळातली जी लोक आहेत त्यांच्या भावना, जे लोकभावनेचं बोलता येत नाही लोक, तर त्यांच्या भावना याच आहेत की ठाकरे बंधूंनी आता तिथे सत्ता घ्यावी. काम केलेलं आहे. काय सध्या उपनगरांमधली परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं या युतीमुळे आता चर्चा सुरू आहे? निश्चितच, कारण तुम्ही बघाल तर माझे इथे काही वॉर्डात आमच्या दोघांची वोटची केली तर या युतीपेक्षा त्यांच्या नक्कीच जास्त मत येत आणि तो फरक आता दिसेल तुम्हाला. सर भाजप तर आपण बघतोय या युतीचा परिणाम नक्कीच दिसेल असा विश्वास देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. ज्यावेळेस संजय राऊतांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी या युतीवर प्रतिक्रिया विचारली तर त्यावेळेस श्यामल त्यांनी राम लक्ष्मण एकत्र येत आहेत असं म्हटलंय आणि अतिशय महत्त्वाचं खरं तर हे विधान. त्यामुळे आपण बघतोय आजच्या या युतीसाठी दोन बंधूंच्या एकत्र येण्यासाठी कशा पद्धतीनं सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आनंदी होते, जल्लोष करत होते. महाराष्ट्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते जे आहेत ते यावेळेस जल्लोष करतायत, घोषणाबाजी करतायत आणि प्रत्येकाचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागून आहे. आज आपण हा पत्रकार परिषदेचा माहोल देखील बघतोय. पत्रकार परिषदेत फक्त बाळासाहेबांचाच फोटो लावण्यात आलेला आहे, तर दोन्ही पक्षांचे राजकीय चिन्ह जे आहेत ते या ठिकाणी आहेत. बाळासाहेबांची देखील ही इच्छा होती की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं आणि ती इच्छा त्यांनी अनेक राजकीय पुढाऱ्यांकडे बोलून दाखवली होती आणि आज आपण बघतोय की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त जवळ आलेला आहे. पुढच्या काही क्षणात ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात हे देखील आपण प्रेक्षकांना अनकट दाखवणार आहोत. काय काय नेमकं घडतंय ते देखील, काय काय ठाकरे बंधू बोलतात हे आपण अनकट आता पाहणार आहोत.